आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। शेतकऱ्यांचे कर्जमाफी व इतर मागण्यांकरता मुरुमोड येथे चक्काजाम आंदोलन। शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांकरता एनेगूर मुरुमोड येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ठिकठिकाणी आज शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। याच अनुषंगाने एनेगूर मुरुमोड येथे ही चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी उपस्थित राहून चक्काजाम आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला व शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे व शेतकऱ्याच्या मालाला सोयाबीन पिकाला 6,000 रुपये क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे असे ते म्हणाले। तसेच उबाटा गटाचे शेतकरी तालुका अध्यक्ष विजय तळभोगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दिला। तसेच यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरगा तालुका अध्यक्ष अजीम खजुरे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेतकरी जिल्हाध्यक्ष विजय कुमार नागणे, शेतकरी तालुका विजय तळभोगे तसेच एनेगूर ग्रामपंचायत सदस्य संतोष कलशेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे लोहारा तालुका अध्यक्ष वामन ढोणे तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड व प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरगा तालुका उपाध्यक्ष आनंद माने तसेच प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे तालुका अध्यक्ष अभय साळुंके, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे दिव्यांग जिल्हाध्यक्ष पंडित जळकोटे व सचिन खांडेकर, हुसेन मुल्ला, अक्रम माळवाले तसेच मोहम्मद शेख, मोहम्मद अतार, जाफर मुल्ला, आसिफ शेख, आसिफ मुल्ला तसेच एनेगूर व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमरगा धाराशिव एनेगूर प्रतिनिधी आनंद बागल, विश्व विनायक न्यूज।